नमस्कार मित्रांनो, राजा शिवाजी या चित्रपटाची तुलना बरेच जण मराठीतील इतर शिवाजी महाराजांच्या चित्रपटांसोबत करत आहेत, पण मला वाटतं या चित्रपटाची तुलना डायरेक्ट बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटासोबत होणार आहे. कारण की आतापर्यंत एखाद्या मराठा वॉरियरला कसं दाखवायचं याचा बॉलिवूडमध्ये एक बेंचमार्क सेट करण्यात आला आहे. सगळ्यात आधी आपण बजेटच्या हिशोबाने बघूया. यातील सगळ्यात पहिला चित्रपट बाजीराव मस्तानी, ज्याचं बजेट 145 करोड रुपये होतं आणि तानाजी या चित्रपटाचं बजेट 150 कोटी होतं आणि छावाचं बजेटही 130 करोडच्या आसपास मानलं जात होतं. आता ज्यावेळेस आपण राजा शिवाजी या चित्रपटाचं बजेट इंटरनेटवर पाहतो तर ते 225 कोटीच्या अराउंड दाखवत आहे. कदाचित हे 2 पार्टचं मिळून बजेट असेल, म्हणजे एका पार्टचं 100 कोटीच्या वरच बजेट असणार आहे. म्हणजे हा चित्रपट बॉलिवूडच्या टॉप बजेटच्या चित्रपटापेक्षा बजेटच्या बाबतीत कणभरही कमी नाही. आता सगळ्यात आधी बाजीराव मस्तानीचा विचार करूया. या चित्रपटाच्या हिस्टॉरिकल ॲक्युरसीबद्दल नक्कीच त्यावेळी बरेच वादविवाद झाले होते. मात्र या चित्रपटामध्ये रणवीर सिंगने ज्या लेवलचा परफॉर्मन्स दिला होता तो नेक्स्ट लेवलचा होता. आजही त्या चित्रपटातल्या एका सीनला लोक परत रिव्हिजिट करतात आणि त्याबद्दल चर्चा सुद्धा करत असतात. ये मत भूलिए पेशवा, यही ना कि आपके छावनी के पीछे आपकी सेना खड़ी है, 20,000 सैनिक, 2,000 घोड़े और कुछ हाथी. लेकिन जो आप नहीं जानते हैं निजाम जी, वो ये है कि उनके पीछे 40,000 मराठा सैनिक नंगी तलवार लेकर खड़े हैं, जो हमारे एक इशारे पर आपकी पूरी सेना को बर्बाद कर सकते हैं. त्यानंतर तानाजी द अनसंग वॉरियरमध्येही हिस्टॉरिकल ॲक्युरसीबद्दल पुन्हा एकदा वाद झाले होते. मात्र या चित्रपटाचा स्केल आणि अजय देवगनने एक मराठा वॉरियर म्हणून तानाजी मालुसरेंच्या पात्रामध्ये अगदी जीव ओतला होता. इव्हन या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही त्यावेळी खूप गाजली होती. आता हा चित्रपट मला इतर दोन्ही चित्रपटांपेक्षा स्क्रिप्टिंगच्या लेवल थोडा वीक वाटला होता. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र विकी कौशलने ज्या प्रकारे त्याच्या खांद्यावर पेलवलं होतं म्हणजे कमाल केली होती. म्हणजे आता सुद्धा जाऊन त्याचा टीजर जरी पाहिला तरी अंगावर काटा येतो. छत्रपती संभाजीराजे काय होते हे अख्ख्या भारताला विकी कौशलने दाखवून दिलं होतं आणि त्यामुळेच या चित्रपटाबद्दल भारतीयांच्या मनात एक रिस्पेक्ट आहे. आणि आता तेवढ्याच अपेक्षा राजा शिवाजी या चित्रपटाकडून आहेत. टीजरनुसार या चित्रपटाचं VFX आणि बाकीच्या गोष्टी जरी थोड्या ॲव्हरेज वाटत असल्या तरीसुद्धा याचा स्क्रीन प्ले, स्टोरी टेलिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्क्रीनवर येतील तेव्हा त्यांचा ऑरा, त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्याबद्दल लोकांना वाटणारा अभिमान हा त्या स्क्रीनवर दिसून आला पाहिजे. कारण की आज आपण जसं शिवरायांना दाखवणार आहोत तसंच जगभरातील लोक त्यांना त्याच इम्प्रेशनवरून ओळखणार आहेत. बाजीराव पेशवे, तानाजी मालुसरे आणि शंभूराजे हे काय ताकदीचे राजे होते हे आपण ऑलरेडी पूर्ण भारताला दाखवून दिलं आहे आणि या सगळ्या राजांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. मग हा चित्रपट किती प्रभावी हवा याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. आणि त्यामुळेच जर या चित्रपटाकडून लोक थोड्या जास्त अपेक्षा करत असतील तर त्या लोकांचं काहीही चुकत नाही. चांगल्या अपेक्षा ठेवल्या पाहिजे आणि तेवढाच दमदार आणि तेजस्वी हा चित्रपट बनला पाहिजे. जय हिंद, जय शिवराय.